अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत 1.5 लाख उद्योजक मी मुख्यमंत्री असताना तयार झाले असं फडणवीस बोलले. त्याचबरोबर फडणवीस हे देखील बोलले की सारथीला बळ कोणी दिलं तर मी मुख्यमंत्री असतानाच भेटलं आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात हे काम अधिक बळकट झालं असं देखील फडणवीस म्हणतायत बोलतायत. परंतु एकंदरीत ज्यावेळेस या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा फडणवीस असे म्हणाले की या आंदोलनाला रसद कोण पुरवत आहेत, रिसोर्सेस कोण पुरवत आहेत. कारण की पत्रकाराने असा प्रश्न केला होता की उद्धव ठाकरे शरद पवारांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आणि पत्रकारांना हेतू पुरस्कार फडणवीस असं देखील म्हणाले की तुम्हाला हे लेट लक्षात येत आहे. तर कुठेतरी आंदोलनाला राजकीय वळण लागतंय का असं ज्यावेळेस पत्रकाराने विचारलं तर फडणवीस हे देखील म्हणाले की आम्ही याला सामाजिक चष्म्यातूनच बघू. तर देवेंद्र फडणवीस काही महत्त्वाच्या गोष्टी निश्चितच बोललेत की अण्णासाहेब पाटील महामंडळ सारथीद्वारे आम्ही ज्या योजना मराठा समाजासाठी राबवल्या, त्याचबरोबर आता जो मेडिकलचा रिझल्ट आला आहे त्याच्यामध्ये EWS, OBC, SC-BC याचा कट ऑफ कसा लागला, काय लागला याचा देखील तुम्ही विचार करा, तुम्ही बघा असं पत्रकारांना फडणवीस म्हणाले. आणि जी लोक या आंदोलन करत आहेत अर्थात मनोज जरांगे पाटील त्यांना उद्देशून ते असं म्हणाले की OBCमध्ये अदर बॅकवर्ड क्लासमध्ये ऑलरेडी 350 जाती आहेत आणि मोठी जात पुन्हा एकदा समाविष्ट करून घ्यायची का हा प्रश्न त्यांनी केलेला आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारले पाहिजे की तुमच्या पक्षाचे जे लोक आहेत ते या आंदोलनाच्या विरोधात का भूमिका घेत आहेत, का बरं तुम्ही मनोज जरांगे पाटील यांची बदनामी करत आहात, पोलीस बघून घेतील ही भाषा तुम्ही का केली. म्हणून फडणवीस यांनी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि OBCमधून आरक्षणाचा जो वेळेस प्रश्न येतो देवेंद्र फडणवीस साहेब, OBCचा टक्का तुम्ही वाढवा ना, 10-12% OBC आरक्षण तुम्ही वाढवा आणि मग नंतर त्यामध्ये मराठ्यांना समाविष्ट करून घ्या. स्वातंत्र्य जे 10% आरक्षण दिलंय तेच 10% इकडे टाका ना OBCमध्ये. अशा रीतीही मराठ्यांना आरक्षण देता येऊ शकतं. उगाचच काहीतरी डिस्ट्रॅक्शनची फिलॉसॉफी, उगाचच काही उडवाउडवीची उत्तरं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देऊ नव्हे एवढंच आमचं देखील म्हणणं आहे. म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील आपलं डोकं आणि आपलं अंतःकरण शुद्ध ठेवावं आणि जरांगे पाटील यांना दाबण्याचा, चुरडण्याचा जो डाव, कुटील डाव फडणवीस खेळत आहेत तो थांबवावा. प्रेस कॉन्फरन्समध्ये उगं काहीतरी स्टँडर्डरित्या उत्तर देता हे चालत नसतं देवेंद्रजी, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या जनतेचे मुख्यमंत्री आहात. आमचा DNA OBC आहे किंवा OBCचाच मुख्यमंत्री आहे असले फालतू उत्तर देऊ नका. एवढंच आमचं म्हणणं आहे. ही प्रेस कॉन्फरन्स